हा क्लिप पाहून तुम्हाला वाटलं असेल काहीतरी सिरियस आहे आणि खरंच तसं होतं. काय झालं ते सांग. त्याआधी आज सकाळी मस्त हेअर वॉश करून नाश्त्यासाठी ब्रेड पिझ्झा बनवायचं ठरलं आणि मग आधी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. सगळ्या आधी तेल टाकून चांगल्या परतून घेतल्या. मग त्यात सगळे मसाले टाकून चांगलं परतून घेतलं आणि पॅन मध्ये मस्त ब्रेड पिझ्झा बनवला. मस्त झालेला. आणि मग काय झालं, अर्णव अचानक घरात आला आणि मला म्हणला, मम्मा बाहेर साप निघला. आणि ते ऐकताच मी आधी बाहेर गेले. मग आम्ही ते साप पकडणाऱ्यांना बोलवलं, पण तोपर्यंत साप बिळात जाऊन बसला आणि नंतर काही सापडलं नाही. मग अर्णवला लगेच घरात घेतलं आणि त्याचं घरात आल्यानंतर असं ज्यूस पीत पीत गेम खेळण्याचं काम चालू होतं. आणि मग मी माझ्या दुपारच्या स्वयंपाकाला लागले. पण स्वयंपाक करताना डोक्यात एकच विचार की आता याला बाहेर पाठवताना अजून जास्त काळजी घ्यावी लागेल. तुमच्या इथे असा काही प्रकार घडला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आज दुपारच्या जेवणात बनवला होता MTRच्या रेडी मिक्सचा मेदू वडा आणि इडली सांबर. तर सगळ्या याचं पीठ आयतच आणलं होतं, कारण सगळ्यांना इच्छा झाली होती आज खूप इडली सांबर खाण्याची. मग छान सांबर बनवलं, त्याच्यासोबत चटणी बनवली आणि मला प्रीमिक्सचा अंदाज नव्हता की कसं बनेल वडा, पण छान बनला वडा, म्हणजे परफेक्ट झाला. मग सगळ्यांनी मिळून एकत्र छान जेवण केलं आणि मग मी बाकीचा सगळा राडावरून घेतला. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो स्वामींच्या मठात. तेथे थोडा वेळ शांत बसलो, छान दर्शन घेतलं. आणि मला या मठात यायला कायम आवडतं. आम्ही नेहमी इथे दर्शनासाठी येतो. आठवड्यातून एकदा का होईना पण इथं दर्शनासाठी येतो. इथं आल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं. दर्शन झाल्यावर मग तसंच बाहेर खायला गेलो आणि तिथे गेल्यावर अर्णवची अशी मस्ती चालू होती. त्याचं नंबर काउंटिंगचं काम चालू होतं. मग असंच मस्ती करत बसलो आणि मग आमची ऑर्डर आली. आम्ही मस्त पावभाजी खाल्ली आणि त्याच्यासोबत स्वीटमध्ये गुलाबजाम घेतला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.